स्वतःच्या तत्वाशी जर प्रामाणिक जर असलं तर कर्तव्याचे पुरावे देण्याची काहीच गरज नाही. बरोबर आहे. म्हणून आपले तत्व जे आहेत, आपल्या तत्वाशी आपण कसं असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला एक सांगू काय, शाळा आपल्याला सर्वच शिकवते. जसं की बघा, काटकोन, लघुकोन, चौकोन, त्रिकोण. बरोबर आहे. पण शाळा हे नाही शिकवत आपलं कोण. मग ते कोण शिकवते, परिस्थितीनुसार. बरोबर आहे. परिस्थिती शिकवते आपल्याला की आपलं कोण. बरोबर. तर आता परिस्थिती म्हणजे कसं, चांगली परिस्थिती असल्यावर आणि वाईट परिस्थिती असल्यावर कोण आपलं आणि कोण परखं याची जाणीव होऊन जाते. बरोबर. तर शाळेमध्ये अशा काही गोष्टी ज्या आहे, ज्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी, जे शाळा नाही शिकू शकत, पण जेव्हा आपण जीवन जगायला लागतो त्यावेळेस मात्र त्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला काय शाळेतून न शिकलेल्या काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळते. बरोबर आहे. तर तुम्हाला तुमचं मत काय वाटतं नक्की सांगा. स्वामी महाराज म्हणतात की जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कुठे कमी पडत नाही. बरोबर आहे. कारण परिस्थितीची जाण ठेवून जर कोणी आपल्यापासून दूर जात असेल, हे की नाही, तर तशा व्यक्तींना जवळ न करण्यातच अर्थ आहे. त्याच्या मागं लागणं कठीणचे काम आहे, दूरचं काम आहे, है की नाही. तर स्वामी महाराजांचं जे मत आहे, आपली परिस्थिती कशी असो, चांगली वाईट, संकट, दुःख, सुख, त्या परिस्थितीची ताकद आपण बनायला हवं. बरोबर आहे. कारण संकटातून माणूस जसा अनुभवतो, बनतो, तसं सुखातून नाही, आहे की नाही. आणि ज्यांच्याकडे काही येतच नाही, आहे की नाही, म्हणजे संकट ज्याच्यावर कोणी म्हणजे त्यांचे आईवडील यूज देत नाही अशा पोरांवर, तसे पोरं तुम्हाला माहिती आहे कसे आहेत, कसे बनले. म्हणून स्वामी महाराजांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही संकटामध्ये तो माणूस जर समजा कदाचित असला तर तो त्या संकटाच्या माध्यमातून मजबूत बनतो, असं मला तरी वाटतं. बरोबर.